काय? आता उपचारासाठी डॉक्टरांची गरज नाही? AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आता डॉक्टरांपेक्षा हुशार झाली आहे का? तर नाही. AI ही डॉक्टरांची जागा घेणार नाही, पण त्यांच्या कामात साथ देणार आहे. हो, मायक्रोसॉफ्टने सादर केलेलं MAI DxO हे नवं AI प्लॅटफॉर्म वैद्यकीय निदानात डॉक्टरांनाही मागे टाकतंय. MAI DxO म्हणजेच मायक्रोसॉफ्ट AI डायग्नोस्टिक ऑर्केस्ट्रेटर याची अचूकता आहे तब्बल 85.5%, जे अमेरिका आणि UK मधील 21 अनुभवी डॉक्टरांच्या केवळ 20% अचूकतेपेक्षा खूपच जास्त आहे. हे फक्त आकड्यांपुरता नाही, हे हजारो क्लिनिकल केस स्टडीज, रिसर्च पेपर आणि मेडिकल डेटावर आधारित आहे. MAI DxO अनेक मोठ्या भाषिक मॉडेल्स वापरतात. म्हणजेच एक डॉक्टरांची टीम जशी एकत्रित विचार करते तसे हे मॉडेल्स एकमेकांचे निदान तपासतात, प्रश्न विचारतात आणि शेवटी अंतिम निष्कर्ष काढतात. यात कुठल्याही आजाराची लक्षणं, टेस्ट रिपोर्ट, स्कॅनिंग, पूर्व इतिहास सगळं काही एकत्रितपणे तपासलं जातं. AI डॉक्टरांप्रमाणे थकत नाही, चुकत नाही आणि पूर्वग्रह दूषितही होत नाही. मग असा प्रश्न पडतो की AI डॉक्टरांची जागा घेणार का? तर नाही. डॉक्टरांकडे आहे अनुभव, भावना, संवेदना आणि गट फिलिंग. AI कडे आहे हजारो डेटा पॉइंट्स, अचूक विश्लेषण आणि सतत शिकण्याची क्षमता. AI मुळे वैयक्तिक उपचार, योजना, अचूक निदान आणि लवकर रोग ओळखणं शक्य होतं. विशेष म्हणजे जिथे डॉक्टरांची कमतरता आहे, जसं की ग्रामीण भाग किंवा अपघाताच्या घटनांमध्ये, तिथे AI एक तात्काळ निर्णय घेणारा सहकारी ठरू शकतो. AI प्लॅटफॉर्म्स टेलिमेडिसिन, मोबाईल क्लिनिक आणि स्वयंचलित निदान केंद्रांमधून सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकतात. AIच्या मदतीने मधुमेह, कर्करोग, हृदयविकार यांसारखे आजार अगोदरच ओळखले जाऊ शकतात. यामुळे उपचार लवकर सुरू होतात आणि मृत्यूदर कमी होण्याची शक्यता अधिक वाढते. AI डॉक्टरांचा प्रतिस्पर्धी नाही, तर तो एक विश्वासू सहकारी आहे. तंत्रज्ञान आणि मानवी अनुभव जेव्हा दोघं एकत्र येतात, तेव्हा आरोग्य व्यवस्थेचा चेहराच बदलतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि काय चाललंय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.